जवळजवळ सर मी 100 ते 150 किलोमीटर मी चाललेला आहे। तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। त्याच्यामध्ये जरी आम्हाला मरण आलं तर आम्ही मरण पत्करू, बलिदान होऊ, पण आम्ही मागे हटणार नाही। तर जगामध्ये असा एकमेव माणूस सर्व जाती धर्मातल्या हृदयातला खरा पण तो माणूस नाही आणि प्रामाणिक इमानदार त्या माणसासाठी आम्हाला अश्रू अनावर होतात। करोडो आज महाराष्ट्रीयन जनता येऊ लागलेली आहे। माझी आज तो माणूस व्याकुळ होतोय, तर आपण त्याला बल दिलं पाहिजे सर्व माझ्या महाराष्ट्राची की आज आपल्यासाठी माणूस हा जीवाचं रान करून। मनोहर आनंदराव पाटील, मुक्काम पोस्ट मंगरूळ, तालुका औसा, जिल्हा लातूर। मी चलत आलेला आहे। जसं जसं म्हणजे मला प्रसंग आला, कुठं मोटरसायकलवर कुठं ट्रकनं, मग पुन्हा काय भाग चलत आलेला आहे। मी 24 तारखेला इथं पोहोचलो आणि 25 तारखेला दादांच्या सोबत कंटिन्यू अमरण उपोषण, ना अन्न नाही ना पाणी नाही, काही नाही, एकदम बिलकुल प्रामाणिक माझ्या मराठा समाजासाठी दादांच्या आदेशाचं पालन करून आज माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। आणि जे आता भाऊनीजी बोलले ते त्यांनी बोललेलं बरोबर आम्हाला चांगलं पटलं आणि त्यानुसार आम्हाला न्याय पाहिजे। आणि खरोखर जसं भाऊनं बोलले त्यांचं आम्ही स्वागत करू की आरक्षण मिळालं पाहिजे। त्याचबरोबर संतोष भैया देशमुख जे आहेत, आमचं बीडचं प्रकरण आणि परभणीचं प्रकरण, या प्रकरणामध्ये आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हे आमची मागणी आहे। आणि आरक्षणाची तर आहेच, तर सर्व बाबतीत जरी विचार केला तर गरजवंत मराठ्यावर अन्याय होतोय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझे दादा कालच्यापासनं पाणी नाही, अन्न नाही, आज एक व्याकुळ होऊन आज त्यांच्या तब्येतीची खरोखर असा आम्हाला अश्रू येतात डोळ्यावाट की लाखो करोडो बी जगले पाहिजे आणि माझी दादा जी पोशिंदा आहे तो पण जगला पाहिजे। त्यावेळेस आम्हाला खरोखर सरकारचं आम्ही अभिनंदन करू आणि लवकरात लवकर आमची मागणी दादांच्याकडे बघून सरकारनं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, लवकरात लवकर सगळेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी। हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, मुंबई गॅजेट तुरंत लागू करावं आणि परीक्षा जास्त न घेता आमच्या माणसाला जरी काय झालं तर आम्ही एक खरोखर संदेश आम्ही तुम्हाला एक हे करतो की विचार एक आमचे सत्याहिंसा शांतीच्या मार्गाने तुम्हाला आम्ही बोलतो की आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह घेतो की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं, नाहीतर पुढचं भवितव्य फार म्हणजे अवघड आहे। जनता आता थांबणार नाही आणि ह्याचा विचार करून लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्याची कृपा करावी, ही माझी शासनाला विनंती आहे। किती किलोमीटरचं अंतर तुम्ही पायी चालत या ठिकाणी आला? जवळजवळ सर मी 100 ते 150 किलोमीटर मी चाललेला आहे। त्यानंतर मी कुठं ट्रकनं मोटरसायकलवर असा हात करून आले। आता काय तुम्ही मी उपोषण स्वतः मी उपोषण करतोय आपलं दादांच्या सोबत कालच्यापासून सुरू आहे। जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। त्याच्यामध्ये जरी आम्हाला मरण आलं तर आम्ही खरोखर समाजासाठी आम्ही मरण पत्करू, बलिदान होऊ, पण आम्ही मागे हटणार नाही। आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। आणि आता 10 वेळेस उपोषण करून माझ्या दादांची तुम्ही परीक्षा घेऊन प्रामाणिक इमानदार माणसाची, अहो ज्या माणसाने स्वतःचं प्रपंच, स्वतःची जमीन आज समाजासाठी त्यांनी खरोखर विकून टाकली, तर असा निस्वार्थ माणूस या परिस्थितीला जरी पाहायला गेलं तर जगामध्ये असा एकमेव माणूस सर्व जाती धर्मातल्या हृदयातला खरा पोशिंदा जरी असेल तर माझी दादा, प्रामाणिक, इमानदार, निष्ठावान, विश्वासू। नाहीतर आतापर्यंत ह्या जवळजवळ 1.5-2 वर्ष होतोय, ह्या पिरियडमध्ये एखादा विकून गेला असता स्वतःला, पण तो माणूस नाही आणि प्रामाणिक इमानदार त्या माणसासाठी आम्हाला अश्रू अनावर होतात। आज माझ्या माता भगिनी आज उपोषणाला आहेत, हजारोच्या संख्येने लोक आज आमची उपोषणाची आंदोलनाची धार आमची तेज आहे, आमची हे झालेली नाही, आमचे बरकरार आमची आंदोलनाची धार चालू आहे। असंख्य करोडो आज महाराष्ट्रीयन जनता येऊ लागलेली आहे। माझी एक आपणाला दादांच्या विचाराचा एक आपणाला संदेश आहे की आपण माझ्या 11 करोड त्यामधील सर्व धर्म समभावाच्या लोकांनी ह्युमॅन राईट्स, मानवाधिकारचा विचार करावा आणि माझ्या ह्या संतोष भैयाला ह्या सुरवशेन परभणी प्रकरणाने बिलकुल न्याय मिळावा। आणि लवकरात लवकर माझ्या दादांची मागणी आहे आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण ह्या जन्मांजन्मी आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा, जेणेकरून माझे तरुण माझे शिक्षण शिकून चांगल्या नोकरीवर जातील, त्यांचा प्रपंच, त्यांचं संपूर्ण घरदार प्रगती होईल, आम्हाला किती आनंद होईल माझ्या दादांना। आज तो माणूस व्याकुळ होतोय,
तर आपण त्यांना बल दिलं पाहिजे. सर्व माझ्या महाराष्ट्रातील जवळजवळ आपण विचार करायला पाहिजे की आज आपल्यासाठी माणूस हा जीवाचं रान करून हाडाचं काळं आणि रक्ताचं पाणी करून आपला जीव ह्या ठिकाणी या अंतरवाली सराटीमध्ये माझ्या हनुमानाच्या एवढ्या शक्तीनं हे जरूर यशस्वी होईल आणि तुम्ही इथं यावं लागेल. माझी कळकळीची तुम्हाला हात जोडून विनंती आहे.